मी पाहिले फर्स्ट टाइम तुला तेव्हा माझा दिल जोरात धडकला. केसन दे दे जेव्हा तू झटका माझ्या हृदयाची होते शरीरातून सुटका. जेव्हा तू माझ्या जवळून जातेस माझ्याकडे बघून हळूच हसतेस तेव्हा मी माझा राहत नाही. तुझ्याशिवाय दुसरं मला काही दिसत नाही. तुझ्या बाबाला सांगेन ऐका मामा तुझ्याशीच लगीन करणार मी मामा. सांगा बरं कधी घेऊन येऊ आज कुठला माली? मुंबई आहे, नाशिक आहे, पुणे आहे. कुठला बहीण? नाशिकचा आहे होय. आहे ना. लावतो गाडी मग. चालेल चालेल लाव. बिल हे घेऊन जा ना. बरं जा. चिठ्ठी. हां आज सगळे गाडे आहेत गोडे आहेत पण त्या दोन गोष्टी जवळ नाहीत. एक म्हणजे दिलबारा आणि दुसरी म्हणजे लाली. दिलबारा नेली ओढून आणि लाली गेली सोडून. काय भाऊजी सकाळी सकाळी आले काय काम काढलं? आकासाठी एक मुलगी बघितली. मुलीकडचे काय म्हणते? त्यांनी आपल्याला बघायला बोलावलेले आहेत आणि ते घाईवरच आहेत. ते म्हणले महिन्यात उरकून टाकू कारण पुढच्या वर्षात काय त्यांना लग्न पर करायचं नाही म्हणते. त्यांना काही गडबड त्यांचीच. दोघांना पास झाले ते टाकू उरकून. हो भाऊ मला काही लग्न बिग्न नाही करायचं सांगा त्यांना. काय नाही करायचं रे? हा असंच राहणार आहे का तू? हा राहील मी असा. लग्न नाही केलं म्हणून काय मारणार नाही लगेच. मग मेल्यावर लग्न करशील काय तू? हां लाज वाटते का तुला बोलायला? तुला काय करायचं नेमकं सांगशील का नाही तू? हां पोरी एक तर भेटली नाहीत इकडून तू पोरं आणली सापडून तर मला लग्न करण्याची कोणची पद्धत तुझी? आजीबाज जमणार लग्न करावं लागेल तुला. वहिनी त्याला समजून सांगा. सांगते त्याला तुम्ही बघा पोरीकडं. मला नाही करायचं लग्न. मोठी जरा तो मान राख जरा थोडा. तर उगीच केस नाही पिकवले काय ना आपण उद्याच जाऊ पोर बघून येऊ. हो भाऊ काय महिना करायचं काय बळजबरी करतो? हा मुलीकडच्यांना सांगा सांगते तयार आहे. अहो स्वतःच्या पोराला ठेवले बाजूला आणि दुसऱ्याचं म्हणजे त्याचं मागं लागली पाहिजे. ऐका माझं. अरे नारपड्याचं एक लग्न करून दिलं होतं काय तिथे काय रस्त्यावर पोरी पडल्या काय 10 लग्न करून द्यायची तुझी. अजिबात बोलायचं नाही. अहो आता हां एक सांभाळ आली नाही तुला पळून लावली तू. आता दरवेळेस बसत असतो एखाद्या वेळेस बसताय माणूस. फसायला एक पोर खेळ नाही आहे. काय काय आहे तू गप्प बस. अय तू लग्न करावं लागेल. वहिनी समजून सांगा नाही माझं इतकं वाईट नाही. सांगते स्वतः भरणारचे ते. अहो डाळिंब खाल्ला असताना नको मला आता. डाळिंब घेऊन जाऊ का नाणे? खा बाबा तू खा. मनीषा गावात आली काय म्हणतात असं? तुम्हाला समजलं काय? आली चर्चा ऐकली. हां तुम्ही ऐकली ते खरं आहे ना. आता ती रानात राहते माळावर. आता आपण जन्म दिला आहे आपण लहानची मोठी केली असं लोकांच्या दारात बरं नाही दिसत. पण ते ऐकायला पाहिजे. ते जावं आहे आमचं मानियन जरा. हां त्यामुळे ते काय ऐकल्या मनस्थितीत नाही. आपलं काही म्हणणं आहे बाबा आपल्या डोळ्यासमोर राहावा कष्ट करावा त्यांचा प्रपंच त्यांना करायचा आहे. आपण किती दिवसाचं तुमचं काही म्हणणं आहे नाही? बरोबर भाऊ मी बरोबर बोलतो का नाही? आपण जर दोन गोष्टी बोललो तर त्याने ऐकावा. नाही ऐकलं तर त्याच्यात काय मजा आहे का? काही तिला म्हणतोय घरी राहा ऐकायला पाहिजे ना. ऐकायचं नाही ना. ऐकलं तर मग आपल्यालाही बरं वाटतं ना. बरं आपण कोणासाठी करतो भाऊ? आपण कोणासाठी करतो? त्यांच्यासाठीच करतो ना. मग त्यांनी या गोष्टी ऐकायला नको. ऐकायला बरं अंतकरण आपलं तुटतंय ना. त्यांना काय येतं बरोबर आहे का नाही? ते काय आता ते जावई मानी त्यांच्या पद्धतीने ते करतात. करू जाणं तर काय परमेश्वर त्यांना बुद्धी देतोय. काय खरं नाही पोरीचं पिढीचं काय खरं नाही. ते आकाशच्या हिरीचे टेम्पो घेतला करा. हप्ते कसे भरायचे? हां हप्ता भरता नाके नऊ आले ते. पण त्यासाठी गाडी पळायली पाहिजे. ही अशी गाडी उभी राहिली तुला कोण देणार पैसे? अरे मग काय ट्रिपा आणायचं कळत नाही का? हां टेम्पो घेताना कसा म्हणला घे म्हणून? हा ना जस काय तू माझं लयच मनावर घेतले. हां तू तर बरी पाडला ना मला.
त्याचं चांगलंच व्हायला लागलं, वाईट व्हायचं तर देवा तो तर काय वाईट करा ना, मलाच करावं लागला. त्याच्या ट्रिपा ओढू आपण, सगळी माणसं आपल्याकडे पोडू. अरे त्या आकाशचा नाच सोड, तरच आपलं चांगलं होईल. बचा का नाही तू मला सांगतो का? हा लाईन ज्ञान देतोय. चल गाडीत बस. चला आवर का पटपट पाय. चला लवकर. चला चला पटपट पाय उचला. मावशे यार पाय उचल की. काय म्हातारेला काय का इथं उशीर झालाय पटकन. शेतकरी वाडा द्या, दार लुटून घ्या मामी. अरे बावडे लाली आली गावामध्ये परत. चहाची कटकीट ही कशाला परत आली आई घाली? अरे बावडे तुला बोलतोय मी, तिकडे कुठे बघतोयस? अरे 4 दिवस झालं माळा खालची वस्ती राहिलाय. हा आली मग काय करायचं? अरे मी फक्त सांगतोय तुला. अरे ते आली सांगता तो चेहरा किती आनंद झालाय ते बघ. अरे तसं काय नाही बावड्या. अरे तसं काय नाही म्हणजे हे बघ अक्षा तिला आली म्हणून परत त्याच्या नादाला लागू नग. तो झालेला पार्टी. अरे मला कळतंय की बाबा तेवढं. अरे तुला सगळं कळतंय पण तुझा चेहऱ्यावरचा आनंद बघून आहे ना मला डाऊट झाला रे, म्हणून म्हणलं. म्हणजे चालेल मी खुश असल्यावर तुला बघवत नाही. अरे तसं नाही रे अक्षा, तू ज्या गोष्टीसाठी खुश आहे ना ती गोष्ट चुकीची आहे बघ, म्हणून मला तुझा आनंद बघवा ना. म्हणजे साले परत फिरून झोपायच्या चौकात का? अरे पण मला कळतंय की तेवढं. अरे माय मला तसलं काहीच नाही बावड्या. आणि तसलं नको बी येऊन देऊ. बघ अक्षा लाली गावात आली पण त्याचं लग्न झालंय हे डोक्यात फिट्ट करून घे. माहिती की मावशी माग बसा की. काय बाई तरुण मुली भेटल्या का म्हाताऱ्या माणसांना म्हणायचं माग बसा. आजकालचे ड्रायव्हर लोकच असे. काय सागर दादा? राम राम. विकास शेठ कधी आले? हे सांगते थांब थांब. विकास शेठ. अरे काय विकास शेठ, माझ्याकडनं 8 दिवसासाठी म्हणून 50,000 घेतलं गाडीला आणि आता 8 महिने झालं तरी तोंड लपीत फिरतोय. काय झालं तुझ्या गाडीचं? अहो ते कंपनीची बिलं नाही निघली हो. काय कंपनीची बिल नाही निघली रे? नाही हो तसं नाही, तुमचा गैरसमज. ते काय गैरसमज? अहो ऐका तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लगेच फोन लावतो ना, नियोजन लावतो. काय टेन्शन काय नियोजन लावतो आणि काय करतो? हा श्याम्या, अर्धी कंपनीची बिलं घ्या आजच्याच. अर्धे विकास शेठ भेटलो तरी आपलं. हा त्यांचं बिल आहे. हा सागर दादा. ए संत्या पळालं कर. थांब कुठं जातं हे? चायला टांगडच मोडतो एका दिवशी ह्याचं. असं तुकाला लागला आपल्याला. बघतो ना त्याचं. आता वाद धरून काय मजा आहे. आकाशची माणसं फोडून ट्रिप घेऊ राहू. भाऊ अलीकडे काय आलंय तुझं? काम कमी बोलणं जास्त झाले. ए बाळ खाऊ नुसतं बोलणार वाटलं का तुला? जे बोललोय ते खरं बोललोय. होय सांगते भाऊ. अरे अख्खं गाव आपल्या पाठीमागं बोलतंय. बोलू दे, कोणाची ताप आहे का समोर बोलायची? त्यांना माहिती सांगते दावा घालत नाही ते. अरे पण ते असं बोलणं चांगलं आहे ना मागं. बोलणारे बोलत असते, समोर बोलले नारडे दोन जीप काढू घे. आता मला जे वाटलं ते खरं बोललो मी. सोडून द्यायचं असतं.
अरे पण हे असं बोलणं मला पटत नाही ना. उतर उतर यायला 10 वेळा तेच तेच. एक काम कर, चिकटपट नाही घेऊन सगळ्या गावाच्या तोंडाला लाव. सांगते भाऊ, पण मला जे खरं वाटलं तेच बोललो. ए गप घरी निघ, चल. ए अरे सांगते भाऊ, ए सांगते भाऊ.